नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं असेल, मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील बरीच प्राचीन मंदिरे कव्हर केली आहेत. तर आजही आपण एका अशाच प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला भेट देणार आहोत. या मंदिराचं नाव आहे वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर. हे मंदिर पुण्यातील शिवाजीनगर भांबोड या ठिकाणी आहे. जर या मंदिरात थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे मंदिर 700 वर्ष जुनं आहे आणि या मंदिराचा इतिहास जो आहे छत्रपती शिवरायांसोबतही जोडलेला आहे. याच मंदिरावर छत्रपती शिवराय मुक्कामी होते आणि ते या ठिकाणी मुक्कामी का होते हे आपण जाणून घेणार आहोत आणि सोबत या मंदिरावर थोडीशी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सध्या पुण्यातील मांजर येथे. इथून जवळपास 16 ते 17 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्याकडे आहे स्कूटी, आपण स्कूटीने जाणार आहोत. तुम्ही त्या ठिकाणी बसने सुद्धा जाऊ शकता. तर चला मग आज आपण या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपल्या छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती पहिल्यांदा विजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया. व्हिडिओ शेवटून पहा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेळ न घालवता वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर पाहूया. तर मित्रांनो, जवळपास 16 ते 17 किलोमीटर प्रवास करून फायनली आपण या शिवाजीनगर भांबोडा येथे असणाऱ्या वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. तर समोर तुम्ही हा रस्ता बघू शकता. या अगोदरही आपण या ठिकाणी आलो होतो ऊर्जा स्वामी मठ पाहण्यासाठी स्वामींचं. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल. तर खालच्या बाजूने जो कळस आपल्याला दिसत होता तो याच मंदिराचा कळस होता, वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराचा. आणि ही वरती आपल्याला मेट्रोची लाईन दिसते. या ठिकाणी तुम्हाला मेट्रोची ट्रेन देखील दिसत असेल. याच मेट्रो लाईनच्या खालच्या बाजूला तुम्हाला ही कमान दिसत असेल. याच कमानीच्या आतमधून तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला मुठा नदी दिसते. आणि या ठिकाणी समोर आपल्याला हे श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराचं हे मुख्य गेट दिसतं. तर गेटमधून आपण आतमध्ये आलेलो आहे. आतमध्ये आल्यानंतर एका मोठ्या झाडाखाली आपल्याला 2 मूर्त्या आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी बघूया त्या मूर्त्या कुठल्या आहेत. तर या ठिकाणी श्री दत्ताची मूर्ती आपल्याला दिसते आणि त्यांच्याच बाजूला या ठिकाणी बजरंगबली हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसते. तर या दोन्ही मूर्तींचं आपण दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर याच मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपल्याला ही तुळसही दिसते. या ठिकाणी आहे ही दीपमाळ. अतिशय प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे. सध्या या मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे आणि अजूनही होत आहे. तर याच मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपल्याला नंदीची काळा पाषाणातील सुंदर कोरीवकाम केलेली ही मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. तर बघू शकता ही नंदीची मूर्ती आहे काळ्या पाषाणातील. या ठिकाणी 2 मंदिर आहेत. एक आहे वृद्धेश्वर मंदिर, एक आहे सिद्धेश्वर मंदिर. वृद्धेश्वर मंदिर जे आहे ते पेशवाईतील सरदार घोरपडे यांनी बांधलं होतं आणि सिद्धेश्वर मंदिर जे आहे ते मंदिर एका अनामिक भाविकांना बांधलं होतं असा इतिहास आहे. एवढंच नव्हे तर याच मंदिरामध्ये छत्रपती शिवराय मुक्कामी होते. तर आता आपण आलोय या मंदिराच्या आतमध्ये. तर बघू शकता याची बांधणी बघून तुम्हाला समजलं असेल किती प्राचीन हे मंदिर आहे. याच मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसते. शेंदूर लावलेली ही श्री गणेशाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एका बाजूला या ठिकाणी देवीची मूर्ती दिसते. या दोन्ही मूर्तीचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये प्रवेश केला गर्भगृहामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी हे शिवलिंग दिसतं. अतिशय प्रसन्न असं हे शिवलिंग आहे. सिद्धेश्वर आणि वृद्धेश्वर मंदिर भगवान शिव यांना समर्पित असलेली ही 2 प्राचीन मंदिरे आहेत. या ठिकाणी ही प्रतिमा आहे
दोन्ही मंदिरामध्ये या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण आलो दर्शन घेऊन बाहेर. आता आपण दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत. तर बघू शकता याची रचना कशा प्रकारे केलेली आहे. पानशेतच्या झालेल्या पुरामुळे इथला जो परिसर आहे हा उद्ध्वस्त झाला होता. परत याचं नूतनीकरण करण्यात आलं. तर बघू शकता अतिशय सुंदर अशी बांधणी केलेली आहे. एवढंच नव्हे तर याच मंदिरामध्ये छत्रपती शिवराय मुक्कामी होते. ते मुक्कामी या ठिकाणी का थांबले होते याचं कारण म्हणजे ज्यावेळेला शाहिस्तेखानावर त्यांना आक्रमण करायचं होतं, आक्रमण करण्यापूर्वी छत्रपती शिवराय याच मंदिरामध्ये थांबले. कारण हे जे मंदिर आहे हे मंदिर मुठा नदीच्या काठावरती आहे आणि मुठा नदीच्या मार्गे जाऊन त्यांनी त्या शाहिस्तेखानाची बोटे कापली. म्हणून शाहिस्तेखानावर जी आक्रमण करायची जी प्रक्रिया होती तर ते याच मंदिरापासून छत्रपती शिवरायांनी सुरू केली. त्यामुळे या मंदिराला आणखीनच एक वेगळं इतिहास आणि एक वेगळं महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी 2 मंदिर आहेत. आपलं एका मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण भगवान शिव यांना समर्पित असलेल्या दुसऱ्या मंदिरात आलेलो आहे. तर या ठिकाणी देखील काळा पाषाणातील ही नंदीची मूर्ती दिसते आणि याच मंदिराच्या सभा मंडपामध्ये या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसते. आणि या ठिकाणी देखील काळा पाषाणातील ही देवीची मूर्ती दिसते, जसे की आपण अगोदरच्या मंदिरामध्ये पाहिलं. या ठिकाणी कासवाची मूर्ती आहे. महाशिवरात्रीच्या वेळेत या ठिकाणी भव्य असे मोठे उत्सव साजरे केले जातात. तर याही ठिकाणी आपल्याला प्रसन्न अशी ही शिवपिंडी दिसते. पिंडीभोवती फुलांची आरास घातलेली आहे. या मंदिरात देखील तुम्ही महादेवाची ही प्रतिमा बघू शकता, जी की आपण अगोदरच्या मंदिरात सुद्धा पाहिली. तर दर्शन घेऊन आपण आता बाहेर आलेलो आहे. तर भगवान शिव यांना समर्पित असलेली ही 2 वैशिष्ट्यपूर्ण मंदिर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहली की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.